नमस्कार मैत्रिणींनो, मी उर्मिला स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। हे आहे 40 साईजचं पेपरचं कटिंग कटोरीचं आणि याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि त्याच पेपर कटिंगवरून मी या ब्लाऊजचं कटिंग करत आहे। या कस्टमरची साडी जी पिको फॉलला आलेली होती आणि ब्लाऊजही शिवायचं होतं, तर ब्लाऊजचं कटिंग मी करून घेतलेलं आहे आणि हा ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे जो कपड्याच्या सरळ साईडला मी ठेवलेला आहे। ब्लाऊजचा जो कपडा आहे त्याच्या सरळ बाजूने हा कपडा ठेवून मी आता हे स्टिच करून घेणार आहे। मागचे टक्स वगैरे सगळे मारून कडेच्या सगळ्या टिपांचं फिनिशिंग देऊन ते पाहू शकता तुम्ही, ही कपड्याची सरळ बाजू। तर चला तर मग टिपा सगळ्या मारून घेते मी आता। पेपर कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, अतिशय सावकाशपणे मी सगळं समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर नक्की तो व्हिडिओ पहा। हे पहा, मागचं मी स्टिचिंग पूर्ण केलेलं आहे आणि याला मी पायपिंग म्हणजे गोट करणार आहे, त्यामुळे मी त्याला गळ्याला फिनिशिंग मी इथे आत्ताच केलं नाही। हे सगळे पार्ट्स मी जोडून घेतले आहेत, कटोरी वगैरे मी सगळं जोडून घेणार आहे आणि कटोरीचा टक्स पण मी इथे मारलेला आहे। कटोरीचा टक्स मी आडवा 1.5 इंच आणि असा सरळ 2.25 इंचाचा घेतलेला आहे, कारण त्यांची हाईट जास्त आहे आणि ब्लाऊजचं साईज पण हेवी आहे, त्यामुळे मग मी कटोरीचा टक्स 2.25 इंचापर्यंत घेतलेला आहे। आणि हे पहा, कटोरीचं स्टिचिंग पण इथं कंप्लीट झालेलं आहे आणि कटोरीचा टक्स जेव्हा आपण घेतो तेव्हा तो टक्स असा फोल्ड करायचा, तो कट करायचा नाही, तो फोल्ड करायचा, जेणेकरून तुमची कटोरी चपटी दिसणार नाही आणि खूप जास्त टोकही दिसणार नाही। आता हे सगळे माझे पार्ट स्टिच करून झालेले आहेत, स्लीव्ज पण अतिशय फिनिशिंगमध्ये जोडून झालेले आहेत। तर आता हे सगळे पार्ट्स जॉईन करून ब्लाऊज आपण रेडी करून घेऊया। योगपट्टी वगैरे सगळं काही इथं स्टिच करून झालेलं आहे। मेन फॅब्रिकवरती सगळे अस्तरचे पार्ट्स जोडून ऑलरेडी झालेलं आहे, तर आता ब्लाऊज आपण रेडी करूया। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। अजून बरेचसे व्हिडिओज मी टाकणार आहे की कटोरी कशी मोजायची वगैरे। हे पहा, ब्लाऊजचे स्लीव्ज अतिशय सुंदर अशा शेपमध्ये आणि अतिशय छान असं फिनिशिंगमध्ये स्लीवचं कटिंग पण झालं होतं आणि फॅब्रिकवर ते जोडून पण झालेलं आहे। ब्लाऊज हा रेडी झाला, पायपिंग वगैरे करून सगळं झालं आणि तो जेव्हा त्या काकूंनी घालून पाहिला त्यांना अतिशय तो परफेक्ट बसलेला आहे, त्यांची उंची वगैरे। आणि त्यांनी लगेच मला दुसरा ब्लाऊज एक शिवायला दिला, तो पण मी कंप्लीट करून ठेवलेला आहे, कारण मलाही गावी जायचं होतं, त्यामुळे अर्जंट मी त्यांचे 2 ब्लाऊज कंप्लीट करून दिले, जे की त्यांना अतिशय छान बसलेले आहेत। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।